Good morning, students. Today we start topic number first from Maths first, Standard 9. Sets. सेट मराठीमध्ये त्याला संच असं म्हणतात. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक पूर्णपणे नवीन आहे की ज्याचा आपल्याला रेफरन्स प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये झालेला नाही. फ्रॉम दिस टॉपिक वी स्टडी द इंट्रोडक्शन ऑफ सेट, then types of sets, Venn diagrams, equal sets, subset, universal set, intersection and union of sets, number of elements in a sets. Let's recall. If we observe these pictures, तुम्ही जर या खाली का चित्र दाखवलेले आहेत त्यामध्ये आपण इट कंटेन द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो, म्हणजे वस्तूचे तुमच्या परिचयाचे समूह आहेत, वस्तू समूह आहेत. फर्स्ट इज फ्लावर बकेट, म्हणजे फुलांचा गुच्छला आपण म्हणतो. बंच ऑफ कीज, किल्ल्यांचा जुडगा असं म्हणतो. फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवाय. पाईल ऑफ नोटबुक्स, म्हणजे वह्यांचा गठ्ठा. आणि कलेक्शन ऑफ नंबर, म्हणजे संख्यांचा गट आहे. वी यूज स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन इज गिवन अबाव, म्हणजे वरील प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. इन ऑल द अबाव एक्झाम्पल्स we can clearly list the objects of that collection. इथं आपण जी उदाहरणे पाहतोय या समूहातील घटक आपणास अचूकपणे, म्हणजे जसं की हा फुलांचा गुच्छ आहे, फ्लॉवर बॉकेट आहे, नंबर ऑफ फ्लॉवर्स आहेत, हे आपल्याला अचूकपणे सांगता येतात. म्हणजे नंबर ऑफ फ्लॉवर्स हे झाले ऑब्जेक्ट. क्लिअर लिस्ट द ऑब्जेक्ट, ते आपल्याला यादी करता येते. जर बंच ऑफ कीज घेतला आपण तर किल्ल्यांची जी संख्या आहे त्या संख्येची आपल्याला यादी बनवता येते. सो वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज सेट. मग आपल्याला वस्तूंच्या अशा समूहांना संच असं म्हणतात. नाउ ऑब्झर्व द कलेक्शन. आता काय कलेक्शन आहे बघा. हॅपी चिल्ड्रन इन द व्हिलेज, गावातील आनंदी मुले. ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास, वर्गातील हुशार मुले. आता आपण दोन्ही जर हे कलेक्शन बघितले, संच जर बघितले, आपण समूह बघितले, तर आपण हॅपी चिल्ड्रन इन व्हिलेज यांच्यामध्ये जे ऑब्जेक्ट्स म्हणजे जे गावातील आनंदी मुलं, यादी प्रत्येकाच्या दृष्टीनं डिफरंट असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. तर म्हणलेलं आहे बघा, इन बोथ एक्झाम्पल्स द वर्ड्स हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड to be happy and to be brilliant differ from person to person. म्हणजे आनंदी मुले आणि गावातील वर्गातील हुशार मुले, हे आनंदी वृत्ती आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत. Therefore these collections are not set. म्हणून अशा समूहांना आपल्याला सेट म्हणता येत नाही. तर आपण फॉर एक्झाम्पल काय पाहूया की जे एक्झाम्पल यातले कोणते सेट आहेत आणि कोणत्याला सेट म्हणता येणार नाही. फर्स्ट आहे डेज ऑफ अ वीक, म्हणजे आठवड्यांचे वार. तर इथं आपणास माहित आहे की आठवड्यामध्ये 7 डे असतात वीकमध्ये, म्हणजे हा सेट आहे.
आपल्या नंबर किंवा त्याची लिस्ट आहे ती नंबर ऑफ डेजची हे आपल्याला परफेक्टपणे बनवता येते. सेकंड इज मंथ्स इन अ इयर, एका वर्षातील महिने. ही आपल्याला माहीत आहे की 12 महिन्यांची नावं येतील इथून, जानेवारी टू डिसेंबर येतील. देन ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, वर्गातील शूर मुले. आता इथं नक्की प्रत्येकाच्या ऑब्झर्वेशननं ही जी यादी आहे ब्रेव चिल्ड्रनची ही पर्सन टू पर्सन डिफरंट असणार आहे. म्हणजे एक्झाम्पल नंबर जे 3 आहे हे आपल्याला सेट म्हणता येणार नाही. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर, तर काउंटिंग नंबरला आपण नॅचरल नंबर असंही म्हणतो. आपण पहिल्या 10 मोज संख्या आपण माहीत आहेत ते आपल्याला अचूकपणे सांगता येतील. देन स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले, फोर्ट्स म्हणजे गड किल्ले, हे आपल्याला नक्की सांगता येते की एवढे जे गड किल्ले आहेत ते आपल्याला त्यांची यादी अचूकपणे बनवता येते. म्हणजे हे एक्झाम्पल जे आहे ते सेटचं आहे. प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम, सूर्यमालेतील ग्रह हे आपल्याला अचूकपणे येतील. The next point is the definition of set. If we can definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called a set. म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. Generally, the name of the set is given using capital letters from A to Z. म्हणजे संचाला नाव देण्यासाठी साधारणपणे ABC Z पर्यंत यापैकी वर्णमालेतील कोणत्याही पहिल्या लिपीतील अक्षरांचा उपयोग केला जातो. The members or elements of the sets are shown by using small letters. आता जे ऑब्जेक्ट्स असणार आहेत त्याला आपण एलिमेंटही म्हणतोय आणि मेंबरही म्हणतोय आपण सेट मधले, हे मात्र स्मॉल लेटरने आपण दाखवायचे आहेत किंवा ते वापरतो आपण. इफ ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, तर काय म्हणले आपण, ए हा संच ए चा घटक आहे. Then we write A is a element of A. आपण या चिन्हानं दाखवत होतो की A हा A चा एलिमेंट आहे, चा घटक आहे. If A is not an element of set A, A चा घटक नसेल तर आपण कसं दाखवतो, हा A is not element of set A, याचा अर्थ आहे की चा घटक नाही. नाउ लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ द नंबर्स. तुम्हाला खाली काय संख्यांचे सेट दिलेले आहेत ते आपण पाहूया. n इज इक्वल टू, याला कर्ली ब्रॅकेट म्हणायचं, याला कर्ली ब्रॅकेट 1 2 3 मध्ये कॉमा आहे, डॅश 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 ब्रॅकेट कंप्लीट. हा सेट कशाचा आहे, इज अ सेट ऑफ स्टार्ट फ्रॉम 1. So is a set of natural number. हा नॅचरल नंबरचा सेट आहे. देन W इज इक्वल टू, आपण W बघितलं तर फक्त 0 ॲड झाला आहे कर्ली ब्रॅकेटमध्ये, तर हा कोणता आहे, होल नंबर्स आहेत. हे तुम्हाला माहित आहे नॅचरल नंबर होल नंबर्स. अँड I इज इक्वल टू, I इज अ सेट ऑफ कर्ली ब्रॅकेट डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 डॅश 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 is a set of integers. हा इंटेजर्स म्हणजे पूर्णांकाचा सेट आहे. जनरली Q इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबर सेट आपण Q डिनोट करणार आहे. R इज अ सेट ऑफ रिअल नंबर, हा रिअल नंबर सेट आपण R या लेटरनं डिनोट करणार आहे.
देन मेथड्स ऑफ रायटिंग सेट, हे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. मेथड्स ऑफ रायटिंग सेट, हा सेट लिहिण्याच्या काय पद्धती आहेत. त्याबरोबर देर आर 2 टाइप्स रायटिंग अ सेट. फर्स्ट लिस्टिंग मेथड, त्याला नाव आहे रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड, त्याला मराठीमध्ये यादी पद्धत, लिस्ट म्हणतो आपण, लिस्ट करणे, यादी करणे किंवा ऑर रोस्टर मेथड असे म्हणतात. आता या मेथड मध्ये सेट कसा लिहिला जातो. इन धिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. इथं आपण बघितलं, हा कर्ली ब्रॅकेट वापरला. इथं आपण सगळे एलिमेंट कर्ली ब्रॅकेटमध्ये पडलेच. ईच ऑफ द एलिमेंट इज रिटर्न ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमास. हे महत्वाचं आहे. काही सेटवर काय होतं, सेटमध्ये काय होतं की एखादा नंबर हा रिपीट होतो, एखादा नंबर रिपीट होतो. तो रिपीट झालेला नंबर हा पुन्हा लिहायचा नाही. म्हणजे काय म्हटलंय की ईच ऑफ द एलिमेंट्स रिटर्न्स ओनली वन्स, फक्त एक वेळेस, अँड सेपरेटेड बाय कॉमा. हे लगतच्या जे घटकामध्ये स्वल्पविराम द्यायचा, कॉमा बाय स्वल्पविराम. द ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. इथं ज्या सेटमध्ये जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, मेंबर्स आहेत, त्यांची ऑर्डर, त्यांचा क्रम महत्वाचा नाही. फक्त ते जे घटक आहेत, जे ऑल एलिमेंट्स आहेत, ते त्या सेटमध्ये प्रेझेंट असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल घेतले, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटन. आता काय म्हणले, सेट ऑफ ऑड नंबर्स कुठं पर्यंत, बिटवीन 1 to 10. वी नो द ऑड नंबर स्टार्ट फ्रॉम 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 एक्सेट्रा. हे आपल्याला सांगू शकतो आपण. पण त्यात कंडिशन काय आहे की 1 आणि 10 मधले ऑड नंबर्स. इथं काय जनरली राईट द सेट इन बाय युजिंग कॅपिटल लेटर. इथं ए घेतला आपण, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. 1 ते 10 मधले एक येणार नाही, 1 इज नॉट इन्क्लूड इन दिस सेट. 3, 5, 7, 9 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. ऑर इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हा इथं फक्त क्रम फक्त बदललेला आहे. इथं आपण असेंडिंग ऑर्डर केलेली, आपण लहान मोठा हे आवश्यक नाही. 7, 3, 5, 9 इथं जो क्रम आहे तो क्रम हा इम्पॉर्टंट नाही. तर ते घटक फक्त येणं आवश्यक आहे. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. इफ एन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स देन इट इज customary to write that elements only once. एखादा अंक, एखादा जो एलिमेंट आहे, तो एलिमेंट पुन्हा येत असेल तर तो आपण एक वेळा फक्त लिहायचा आहे. त्यासाठी एक्झाम्पल घेतले बघा. इन द वर्ड रिमेंबर द लेटर्स. तर रिमेंबर या वर्ड्स आपल्याला लेटर लिहायचे. आर आहे, ई आहे, एम आहे, ई आहे, पुन्हा एम आहे, बी ई आर आहे, सगळे सेपरेट केले. तर असं आपलं लक्षात येतं की काही लेटर्स आहेत, हे लेटर्स रिपीट झालेले. जसं की इथं ई आहे, ई 1, 2, 3 टाइम्स आलेला आहे. ती एम 2 टाइम आलेला आहे, एम एम. तर आपण जो लिहितोय सेट, तो लिहिताना काय करायचं, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये आर इथं 3 वेळा आलेला आहे, 3 टाइम्स. ते लिहायचं नाही, फक्त एक वेळा लिहायचं. आर 1, देन आर किती वेळा म्हटलं आपण, आर 2 टाइम आहे, ते एक वेळा लिहिलं. ई 3 टाइम आहे, 1, 2, 3, ते फक्त एक वेळा लिहायचं. एम 2 टाइम्स आहे, एम अँड बी. आता ऑल लेटर आले का, सगळे लेटर समोर झालं का बघा. आर ई एम बी आहेत, जे रिपीट आहेत ते पुन्हा लिहायची गरज नाही. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. दिस इज द फर्स्ट मेथड, लिस्टिंग मेथड or roster method. Now second method to writing a set is a rule method or set builder form. मराठीमध्ये गुणधर्म पद्धत म्हणायचं.
जसं की प्रॉपर्टी एखादी आपल्याला जर मिळाली तर प्रॉपर्टी लिहिली की आपल्याला तो सेट जो आहे तो सेट रिप्रेझेंट करता येतो. रूल मेथड म्हणजे काय, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट्स युजिंग व्हेरिएबल. इथं आपण यादी पद्धतीनं सेट लिहायची आवश्यकता नाही. काय लिहायचं की यादी न करता संचाचे सर्वसाधारण घटक चलाने दाखवायचे. फॉलोड बाय द व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल लाईन त्या पुढं व्हर्टिकल लाईन घ्यायची, ऑर कलोन, कलोनचं साईन आपलं आहे, अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे काय करायचं इथं की हे घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे जे आहे त्याच्या पुढे उभी रेष त्याला आपण काढतात किंवा उभ्या रेषेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. उभी रेषा आपण व्हर्टिकल लाईन म्हणतो तेव्हा कलो म्हणतो उभी रेषा. एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन किंवा एक्स इज अ एलिमेंट ऑफ एन अँड 1 एक्स इज ग्रेटर दॅन 1 लेस दॅन 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं ह्याचं रेडिंग खूप महत्वाचं आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं, मी आता इथं एक्झाम्पल सांगितलं की ए इज इक्वल टू किंवा ए इज वाचनच करायचं बघा, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, त्याला ऑल एक्स म्हणायचं. त्या व्हर्टिकल लाईनला सच दॅट म्हणायचं, सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा काय आहे, एन म्हणजे नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे. एक्स नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. आता बिटवीन 1 and 10 मी कशावरून लिहिलं त्या कंडिशनवरनं. एक्सची व्हॅल्यू काय म्हणते, ग्रेटर दॅन 1 1 पेक्षा मोठे अँड लेस दॅन 10 10 पेक्षा लहान. म्हणजे काय 2-3 नवांक येतील म्हणजे बिटवीन 1 and 10. एक्झाम्पल नेक्स्ट बघा, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स. इथं आपण काय म्हणणार, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स, आपण सच दॅट म्हणतोय, सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10 ब्रॅकेट कंप्लीट. इथं मला प्रॉपर्टी दिलेलं आहे, एक्स इज अ प्राईम नंबर. आता बी म्हणजे काय असेल तर बी कंटेन्स ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 ते 10 मधील प्राईम नंबर दिलेले तिथं. आता प्राईम नंबर आपण देतो इथं मूळ संख्या ज्याला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे एलिमेंट काय येतील, कर्ली ब्रॅकेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 5 7, कारण 1 ते 10 पर्यंतचे. देन क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर विच कॅन बी रिटर्न इन सेट बिल्डर फॉर्म. रॅशनल नंबरचा जो सेट आहे त्या सेट बिल्डर फॉर्ममध्ये दुसऱ्या आपल्या मेथडमध्ये कशा बदलण्याचा, क्यू इज अ सेट ऑफ P upon Q. P is a set of P upon Q such that P, Q is an element of I. P आणि Q काय आहेत, इंटिजर असतात. I म्हणजे सेट ऑफ इंटिजर अँड Q इज नॉट इक्वल टू 0. रॅशनल नंबरचे आपणास डेफिनेशन माहित आहे की त्याचा छेद शून्य असत नाही. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. हा आपण परिमेय संख्यांचा जो संच आहे तो आपण या सेट बिल्डर फॉर्ममध्ये आपण लिहिला इथं. रीडिंग कसं होईल इथं, क्यू इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म P upon Q such that P and Q are integers where Q is not non-zero numbers. शून्य तर संख्या असणार आहे, शून्य असता कामा नये. आता तुम्ही जर नेक्स्ट लाईनला बघितले तर रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म दिलेला आहे, तेच सेट तुम्हाला लिस्टिंग और लोस्टर मेथड दिलेले आहेत. एकदम सोपे आहेत. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. हा सेट तुम्हाला रूल मेथडनं प्रॉपर्टी वापरून लिहून दाखवलेला आहे. आता हाच यादीपद्धती काय होईल, इथं ए आहे म्हणून ए इज इक्वल टू त्या डिव्हिजन मधले जे लेटर आहेत डी व्ही डी आय व्ही आय एस आय ओ एन
हे लेटर फक्त कर्ली ब्रॅकेटमध्ये बाय युजिंग कॉमा सोल पेपर वापरून लिहायचे. सोल पेपर वापरून फक्त अट काय आहे, आता इथं जो आय आहे तो 1 2 3 तीन वेळा इथं आय अक्षर आलेलं आहे. इथं किती वेळ लिहिलं आहे, एकच. डी कॉमा आय कॉमा व्ही कॉमा एस कॉमा ओ कॉमा एन. फक्त रिपीट होत असेल एखादं अक्षर तर ते लिहायचं, नाही ते एक फक्त लिहायचं. देन बी इज अ सेट ऑफ all y such that y is a number such that y square equal to 9. तर हे कंडिशन मात्र y square equal to 9 ही कंडिशन आहे तुम्हाला दिलेली. म्हणजे y चा वर्ग किती आहे, 9 आहे. आता ज्याचा आपल्याला मग सेट बी मध्ये कोणते येतील अशा संख्या ज्यांचा स्क्वेअर काय येईल, 9 आला पाहिजे, +9. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये -3 आणि +3 येईल. -3 चा स्क्वेअर केला 9 येतो, +3 चा स्क्वेअर केला तरी 9 येतो. लास्ट एक्झाम्पल आहे ते सी इज अ सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड लेस दॅन 30. याचं जे मराठीमध्ये मिनिंग आहे हे कळणं आवश्यक आहे. झेड ही 5 च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. लहान नैसर्गिक संख्या म्हणजे सी मध्ये काय येतील, मल्टिपल ऑफ 5 म्हणले 5 ने भाग जाणार, 5चा पाडा थोडक्यामध्ये. लेस दॅन 30 30 पेक्षा लहान, त्यामुळे 30 इन्क्लूड होणार नाही. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 5 10 15 20 आणि 25 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. इथं मध्ये कॉमा त्याला विसरायचा नाही. आता तुम्हाला या चार्टमध्ये काय एक्झाम्पल दिलेले आहेत, काय यादी पण दिलेले आहेत, एस्टिमेट दिले आहेत, रूल मेथड दिले आहेत. आता काय रूल मेथड दिले आहेत त्याची तुम्हाला इकडे यादी करायची आहे. हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या तयारीसाठी सोडवायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा तक्ता मात्र तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे आणि लिस्टिंग आणि रूल मेथडने जे दिलेले आहेत इथं तुम्हाला दोन्ही दिलेत. तर लिस्टिंग मेथड दिला आहे तो रूल मेथड लिहायचा प्रयत्न करा. रूल मेथड दिलेला आहे, लिस्टिंग मेथड लिहायचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.